मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये खूप मोठा इंटरेस्टिंग ट्विस्ट घडला आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नक्की काय घडलं आहे? तर इकडं आता जी मालती आहे ती आजारी पडते. ती स्वतःला आजारी पाडून घेते कारण की तिला इंद्राला घरी बोलवायचं असतं त्यासाठी ती आजारी पडते. तर मग आता इंद्राला कॉल करते. आबांना म्हणते इंद्राला कॉल करा. इंद्राला कॉल करतात. आबा म्हणतात इंद्रा तुझी आई आजारी पडली आहे. तर आता लगेच मालती म्हणते की इंद्रा लवकर घरी ये. माझी तब्येत खरंच खूप बरी नाही आहे रे इंद्रा. इंद्र म्हणतो, "काय बोलते आई? खरंच काय होतंय तुला?" ती म्हणते, की "अरे खूप त्रास होतोय." तर त्यानंतर डॉक्टरना बोलवा ना. तर ती म्हणते, "डॉक्टरना बोलवलं." अरे धैर्य इंद्रा अरे डॉक्टर चेक वगैरे करून गेले. डॉक्टरनी गोळ्या औषध दिले. अजित आणायला गेलाय आता. ती म्हणते, की "मला खूप त्रास होतोय. तू घरी ये ना." आणि फोन कट करते. तर इंद्र म्हणतो, की "राणी आईचं खूप दुखतंय. मला घरी जावं लागेल." तर राणी म्हणते, की "जा इंद्र सर तुम्ही. नका काळजी करू." तर आता लगेच इंद्र म्हणतो, की "राणी नाही, नाही. मी त्या आई-बुवांना असं सोडून नाही जाऊ शकत. चल तू पण आपण सगळे जाऊयात तिकडे." तर आता लगेच राणी म्हणते, की "इंद्र सर नका कशाला उगाच." तर आता इंद्र म्हणतो, की "नाही, नाही राणी. अगं मला बरोबर वाटेल का? यांचं दुखतं इथे, त्यांचं तिकडं. असं नाही होऊ शकत. आता आपण सगळे तिकडेच जाऊयात चला आई-बुवा." तर ते पण नाही म्हणतात. पण इंद्र त्यांचं ऐकत नाही आणि आता ते सगळेजण जायला निघतात. तर इकडं आता मालती झोपलेली असते. तिथे इंद्र रूममध्ये जातो मालतीच्या आणि म्हणतो, की "आई शांत हो. काय होतंय तुला? त्रास होतोय का काही?" तर आता लगेच ती म्हणते, की "अरे इंद्रा, मला खूप कसं तरी होत आहे आणि मला त्रास होतो आहे माहिती का तुला? तू इथे का आला नाही लवकर तुझ्या आईला भेटायला? अरे तुझ्या आईला किती त्रास होतोय माहिती का इंद्रा तुला? तरी आला नाहीस का तू?" असं म्हणते. तर आता इंद्र म्हणतो, की "अगं आई आलोय मी. अगं काळजी करू नको. मी आहे ना तुझ्यासोबत. कशाला टेन्शन घेते? मी आहे इथे काळजी करू नकोस." असं म्हणतो आणि आता लगेच ती म्हणते, की "अरे बास आता इंद्रा. किती वेळ असं करणार आहेस तू? मला सांग ना. अरे किती वेळेस मला म्हणशील आई आहे. अरे मला खूप बरं वाटत नव्हतं. तू लवकर यायचं ना घरी." तर इंद्र म्हणतो, की "आई आलो आहे मी. आता गोळ्या औषध घे आणि लवकर बरं हो." असं बोलतो आणि आता मी कुठेच जाणार नाही तुला सोडून. असं त्याच्या आईला सांगतो. नक्की काय घडतं बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.